म्हणजे दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत. एमजे चॅलेंजर संघाच्या माध्यमातून पराग चौधरी ऑन बॅटिंग स्ट्रांज विरोधात पाहायला मिळतो तो राहुल चौधरी. एमजे चॅलेंजर डिपेंडिंग संघ पाहायला मिळतो, डिपेंडिंग विनर संघ पाहायला मिळतो, परंतु आपलं खातं खोलताना या ठिकाणी थोडासा उशीर पाहायला मिळतो. ह्या सामन्यामध्ये आपलं खातं खोललं जाताना पाहायला मिळेल का? एका बाजूनं ब्लू टायगर तर दुसऱ्या बाजूनं एमजे चॅलेंजर्स. पहिला सामना अगदीच दिमागदार सोहळ्यानं चांगल्या पद्धतीने जिंकला गेला होता. मुकेश सावचा एक भेदक मारा खेळला गेला. मुकेश सावनं अगदीच ताबडतोब फलंदाजी खेळली गेली होती. 17 चेंडूमध्ये तब्बल 50 धावा फळकावर ज्यानं लावल्या गेल्या होत्या तो मुकेश साव पाहायला मिळतोय. तर एकंदरीत पप्पू पाटील गोलंदाजी मार्गावर सज्ज होताना पाहायला मिळतोय. सांघिक आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय. त्या विरोधात पराग चौधरी ऑन बॅटिंग स्ट्रांज आणि राहुल चौधरी असे दोन सलामीचे फलंदाज. आयकॉनिक खेळाडू पंचांकडे इशारा येतोय. सो हिअर वी गो, स्टार्ट ऑफ द मॅच. एमजे चॅलेंजर विरुद्ध ब्लू टायगर. षटकातील पहिला चेंडू पप्पू पाटील ऑन बॉलिंग मार्क. पहिल्या चेंडूवर ट्रॅव्हल केला गेला. चेंडू काऊ कॉर्नर रिझनचा चेंडू लँड होताना पाहायला मिळतोय. एक धाव अंकित केली जाताना पाहायला मिळते. शॉट मिड विकेट कडून थ्रो केला गेलाय. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक हल्लं गेलंय आणि धावसंख्या जमवण्याचा सिलसिला जारी झालाय तो षटकातील पहिल्या चेंडूवर. एका बाजूने आपण जर पाहायला गेला तर पप्पू पाटील, पंकज पागधरे, सचिन जाधव, मुकेश साव पाहायला मिळतील. राहुल पाटील सुद्धा पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूने आपण जर पाहायला गेला तर पराग चौधरी, राहुल चौधरी पाहायला मिळतोय. दिलेश चौधरी पाहायला मिळेल. निखिल होंडो पाहायला मिळेल. कुणाल मिस्त्री पाहायला मिळतील. कशा पद्धतीने खेळ साकारावा याचं एक प्रात्यक्षिक पाहायला मिळेल. एक दर्जेदार सामना. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्गावर. षटकातील दुसरा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो. यावेळेत वाईड यॉर्करचा मारा केला गेला चांगल्या पद्धतीनं. दुसरा चेंडू हाताळला गेला अगदी चांगल्या पद्धतीनं. एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु वाईड यॉर्कर हाताळला गेला. राहुल चौधरी ऑन बॅटिंग स्ट्रांज. पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस बॅटची कडा लागून पाहायला मिळते. अगदीच एक धाव अंकित पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा मनसुबा यावेळेस थोडीशी दमछाक. डेंजर झोनकडे धावत सुटला होता फलंदाज पराग चौधरी, परंतु यावेळेस सज्ज पाहायला मिळतो. चांगल्या पद्धतीनं कमबॅक केलं गेलं. कॉल बॅकिंग मात्र सुरक्षित पाहायला मिळालं आणि यस, नो अँड वेट या तीन शब्दांचा एक परिपूर्ण वापर केला जाताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. पुनश्च एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू आणि फळीचा कुठल्याच पद्धतीचा संबंध होताना पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज पप्पू पाटील विरोधात राहुल चौधरी. थोडासा वेळ घेतला जाताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक या षटकात एकंदर आपण पाहायला गेला तर 3 चेंडू निर्धाव हाताळा पाहायला मिळत आहेत. चौथा चेंडू यावेळेस राहुल चौधरी. ब्रँडेड फटका आउट ऑफ द पार्क. फ्लॅग 6 धावा डिझाईन. पहिल्या चेंडूवर एक धाव निर्माण केल्यानंतर येणारे 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव हाताळले गेले आणि 5व्या चेंडूला षटकारानं गवसणी. खोलवर टप्प्याचा चेंडू. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक होताना पाहायला मिळते, परंतु पंच वळतायत. अवांतर चेंडूची घोषणा केली जाते. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने फळकावर लागताना पाहायला मिळते, ती 8 या धावसंख्येवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस पुनश्च एकदा कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते, ती 8 धावा. बिनबाद 8. एक चांगली सावध सुरुवात पाहायला मिळते ती एमजे चॅलेंजर संघाच्या बाजूनं. तोवर एक संधी आमच्या डीजे मास्टरला. ऐकूया सुवर्ण संगीत आणि पुन्हा परतूयात मैदानाच्या आतमध्ये. येस डीजे.
8 धावा फळकावर लागल्या जाताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय सचिन दळवी. नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. चेंडू क्रमांक 1 हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज. यावेळेस स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. उसळी घेणारा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. सचिन दळवी गोलंदाजी मार्गावर पहिला चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. दुसरा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज. विरोधात पराग चौधरी ऑन अ बॅटिंग स्टन्स. यावेळेस मात्र चेंडूला कट केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक धाव अंकित केली जाताना पाहायला मिळतं. तितकी सुंदर चेंडू फेक. धाव संख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक मात्र हल्ला जात आहे. 9 धावा फळकावर लागल्या जाताना पाहायला मिळतात. एकंदरीत 8 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि 9 धावा फळकावर लागल्या जात आहेत. प्रत्येक चेंडू गणिक सामन्याचं चित्र निश्चितपणाने बदलताना पाहायला मिळते. डावखुऱ्या शैलीचा आणि उजव्या शैलीचा आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्याच कारणाने क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जाताना पाहायला मिळतोय. कारण राहुल चौधरी पाहायला मिळतोय ऑन अ बॅटिंग स्ट्रान्सला. अगदी चांगल्या पद्धतीनं फाईन अगदीच पाहायला गेलं तर लेग साईडची क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने लावलं जाताना पाहायला मिळते. तब्बल 4 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक मात्र हल्ला जाताना पाहायला मिळतंय. 10 धावा फळकावर स्वप्नील दळवी पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गावर. खऱ्या अर्थानं कुणाल दळवी याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने एक शुभेच्छा येताना पाहायला मिळत आहे. तर स्वप्नील दळवी करिता धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक मात्र हल्ला गेलाय आणि धावसंख्या पोचते दुहेरी अंकाच्या साथीने 10 धावा फळकावर लागल्या गेल्यात. षटकातील चेंडू क्रमांक चेंडू क्रमांक 4 हाताळण्याकरिता गोलंदाज तयार. यष्टीचा वेध यावेळेस सरळ पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. यस इट इज अ विकेट. पराग चौधरी बॅक टू द पवेलियन. डीजे सागर भरलाय ग. चार चेंडूचा खेळ संपन्न झाला. 10 धावा फळकावर. एक फलंदाज माघारी परतला गेलाय. पराग चौधरी तंबूच्या आश्रयाला परतला गेलाय. दिलेश चौधरी नवीन फलंदाज पाहायला मिळतो. षटकातील 5वा चेंडू यावेळेस कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक मात्र हल्ला गेलाय. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक मात्र हल्ला गेलाय आणि 11 धावा फळकावर लागल्या जाताना पाहायला मिळतात. एक संथ गतीने सुरुवात होताना पाहायला मिळते. मंडप डेकोरेटर्स आपणास निवेदन आहे. आपण कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. मंडप डेकोरेटर्स हा मंडप डेकोरेटर्स आपण अरे तू आहे का मंडप डेकोरेशन वाला हा? यावेळेस मात्र भिरकावून दिला चेंडू पाहायला मिळतो. ब्रँडेड फटकार राहुल चौधरी स्टाईल चेंडू भिरकावला गेलाय. 6 धावा षटकार.
मार्गावर बॅटिंग पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळत आहे. निलेश चौधरी यावेळेस चांगल्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल केला गेला. वाईडिश लॉंग ऑन रिझनला एक धाव अंकित केली गेली. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने फळकावर लागली जाताना पाहायला मिळते आणि धाव फळक मात्र हल्ला जातोय. 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक पोहोचतोय. 18 धावा फळकावर लागल्या गेल्यात. षटकातील पहिला चेंडू खेळला गेला. 1 धाव. षटकातील दुसरा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गावर. दुधारी तलवार करण्याचा प्रयत्न यावेळेस राहुल चौधरीच्या माध्यमातून, परंतु चेंडू आणि फळीचा संबंध होताना कुठे पाहायला मिळाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली असते, परंतु बाईच्या माध्यमातून 1 धाव अंकित केली गेली आणि धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक मात्र हल्ला जातोय आणि धावसंख्या पोहोचतीये 19 या अंकावर. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगत होताना पाहायला मिळेल का पंचकड लेग बाईचा इशारा करतात. 1 धाव अंकित होताना पाहायला मिळते. लेग बाईच्या माध्यमातून धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक मात्र हल्ला गेला आणि धावसंख्या पोहोचतीये ती 20 या अंकावर. 20 धावा फळकावर लागल्या गेल्यात. षटकातील पुढील चेंडूकडे वाटचाल करताना गोलंदाज तयार. यावेळेस राहुल चौधरी ब्रँडेड फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 6 धावा. षटकार 6 धावा. ब्रिलियंट पीस. Once again and once more राहुल चौधरी इन फॉर्म होताना पाहायला मिळतोय. एक देखणा फटका राहुल चौधरीच्या बॅटमधून 6 धावा. षटक क्रमांक 3 संपन्न होताना पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपन्न. धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते 37. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवकी प्राण, इथे क्रिकेट जीवकी प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. मोठे गावाचा निलेश मात्रे दोन्ही बाजूनी खेळतय छान. जलपेश भोईर ऑलराऊंडर खेळाडू आपला फार गुणवान. योगीश पाटील सोनार पाड्याचा खांबा.
ब्रेक या ठिकाणी संपन्न पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या फळकावर 37 रन ऑन स्कोर बोर्ड. 37. स्वप्नील दळवी येतोय पुनश्च एकदा गोलंदाजी मार्गावर. वैयक्तिक सचिन दळवी, माफ करा, सचिन दळवी येतोय गोलंदाजी मार्गावर. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक यावेळेस चौथं षटक. दिलेश चौधरी ऑन बॅटिंग स्टान्स. मिड विकेट रिझनला चेंडू लाफ केला गेलाय. 1 धाव अंकित केली जाताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक मात्र हल्ला गेलाय आणि धावसंख्या पोहोचताना पाहायला मिळते 1 अंकाच्या साथीनं 38 धावा. 38 रन ऑन स्कोर बोर्ड. 2 षटकांमध्ये सुरुवातीला 2 षटकामध्ये 17 धावा फळकावर लागल्या होत्या. त्यानंतर एकंदरीत 19 धावा खेचल्या गेल्या त्या तिसऱ्या षटकामध्ये. यस, चला बाईक रिफ्लेक्ट करतायत, बाईकचे ग्लास रिफ्लेक्ट करतायत. निवेदन आहे कृपया त्या बाईकचा ग्लास आपण खाली करून घ्या मित्र. बाईकचे ग्लास रिफ्लेक्ट करतायत. षटकातील दुसरा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्गावर. या वेळेस मात्र उचलला गेला चेंडू पाहायला मिळतोय. राहुल चौधरी ब्रँडेड फटका आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. अल्टी पलटी होऊन मारतोय आब्या तो बसून शॉट. अल्टी पलटी होऊन मारतोय आब्या तो बसून शॉट. हे विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. विश्वजित म्हात्रे दापोलीचा तयार. पुढील चेंडू गोलंदाज तयार. वन्स अगेन यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साईडने चेंडू निघून जाताना पाहायला मिळतं. फाईन लेग रिझनला चेंडू पुन्हा निघून जाताना पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळतात त्या चेंडूवर. धावसंख्या 2 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक मात्र पोहोचला जाताना पाहायला मिळतोय आणि धावसंख्या पोहोचते 46 रन ऑन स्कोर बोर्ड. 46 धावा फळकावर. फुल्लिश लेंथ यावेळेस देखणा फटका पाहायला मिळतो. बराच वेळ हवेत पप्पू भुरकून चेंडू खाली आणि राहुल चौधरीच्या खेळीचा अंत पाहायला मिळाला. भगवे वादळ आले घेऊन भगवाचे हाती. भगवे वादळ आले घेऊन भगवे परताना पाहायला मिळतोय. घेऊन भरारी उंचावरी आकाशी उडतई पाखरू. महिमा गातई आई माऊले तुझ्या पाया. अगोदर निखिल आला, आता विशाल बोंद्रेला. राहुल चौधरी माघारी परतल्यानंतर त्याच ताकदीचा नवीन फलंदाज निखिल ठाकरे अर्थात होंडो पाहायला मिळाला आणि त्यानंतर नवीन फलंदाज पाहायला मिळतोय तर विशाल बोंद्रे. निश्चितपणानं हॅट्रिकची संधी गोलंदाजाला पाहायला मिळते. काय घडलं चेंडूवर जोरदार प्रहार. बराच वेळ हवेत चेंडू झेल टिपला जाताना पाहायला मिळेल का राहुल पाटीलच्या जवळून चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स चौकार. 4 धावा. बाबा भीमाच्या पुण्याईनं मोठ्या पदावर आला.
स्वप्नील भाऊन कंचाड गावाचा करा विकास केला. गोरगरिबांच्या गरदाळूंच्या हाकेला जाऊन गेला. गोरगरिबांच्या गरदाळूंच्या हाकेला जाऊन गेला. कार्य करून हे दाखविल तो समाज पुढे नेईल. कार्य करून हे दाखविल तो समाज पुढे नेईल. अन्यायाला टोकील खिळ आमचा नेता भाऊ स्वप्नील. अन्यायाला टोकील खिळ आमचा नेता भाऊ स्वप्नील. नेता भाऊ स्वप्नील आमचा नेता. यानंतरचा होणारा सामना YBS कौशल 11 वर्सेस बालाजी वॉरियर्स. यावेळेस चेंडू मात्र स्क्वेअर लेग रिझनला निघून जाताना पाहायला मिळतोय. वाईड बॉलचा इशारा आणि एकंदरीत 5 धावा. नेता भाऊ स्वप्नील दिला शब्द तो पाळील. आमचा नेता भाऊ स्वप्नील. नेता भाऊ स्वप्नील आमचा नेता भाऊ स्वप्नील. नेता भाऊ स्वप्नील आमचा नेता भाऊ स्वप्नील. थँक्यू. यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. बराच वेळ हवे चेंडू यावेळेस झेल मात्र सुटला गेलाय. चांगल्या पद्धतीचं अटेम्प्ट केलं गेलं. ज्या वेळेस फलंदाजाचा झेल सुटला जातो त्या वेळेस फलंदाजाचा आत्मविश्वास हा द्विगुणित होतो आणि त्यानंतर फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करतो. बघूयात ह्या ऋषाल बोंद्रेचा झेल जो सोडला गेलाय तो किती महागात आणि कशा पद्धतीने पडला जाताना पाहायला मिळेल. कशा पद्धतीने कमबॅक करताना मिळेल का. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गावर. षटकातील पुढील चेंडू. काय घडील चेंडूवर. निखिल ठाकरे यावेळेस एलिव्हेशन बनवलं गेलं. चेंडू भिरकावला गेला. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. वाघाचा छावा आणि मिळाला 6 धावा. आता नाही कशाची भ्रांत बुद्धाचे विचार शांत. पटवितो साऱ्या जनात छोट्या प्रल्हादाचा प्रशांत. प्रज्ञा करुणा आणि शील आमचा नेता भाऊ स्वप्नील. प्रज्ञा करुणा आणि शील आमचा नेता भाऊ स्वप्नील. नेता भाऊ स्वप्नील आमचा नेता भाऊ स्वप्नील. नेता भाऊ स्वप्नील आमचा नेता. षटकातील पुढील चेंडू. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा नो मॅन्स लँड. 1 बाउंस. चौकार. 4 धावा. शिवरायाला भीमरायाला मानून आदर्श संघर्ष. निस्वार्थाने सरधर्माला करून जातो स्पर्श. निस्वार्थाने 66 धावा फळकावर. गोलंदाज तयार. यावेळेस पाहायला मिळते पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू निघून जातोय. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. षटकार. पाण्याचा होता प्रश्न रात्र दिवस झटला भाऊ. हे अवसान नव्हतं उष्ण पाहिजे ते त्यानं दिलं आमचा नेता भाऊ स्वप्नील. $72 रन ऑन स्कोरबोर्ड. 72 धावा फळकावर लागल्या गेल्यात. षटकातील पुढील चेंडू. गोलंदाज तयार झाला. अगदीच चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल केला गेला. 1 धाव अंकित झाली गेली आणि धावसंख्या फळकावर 73. 73 रन ऑन स्कोरबोर्ड. हा 73 रन ऑन स्कोरबोर्ड. 73 धावा. दोन्ही संघाच्या संगणकाने नोंद घ्या. 73 धावा फळकावर लागले गेले. गोलंदाज तयार. षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतोय. सचिन ऑन बॉलिंग मार्क. यावेळेस मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू. धावसंख्या फळकावर 73 अंकावर स्थिरावलेल्या अवस्थेत पाहायला मिळते. 73 धावा झालेल्या आहेत. 5 षटकांचा खेळ संपन्न. डीजे
शेवटचा षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय. मुकेश साव सज्ज होतोय. स्लॉग षटक पाहायला मिळतंय. चला यानंतरचा होणारा सामना YBS कौशल 11 वर्सेस बालाजी वॉरियर्स. दोन्ही संघाच्या संघटकांना निवेदन आहे आपण नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. षटकातील पहिला चेंडू हलक्यात ट्रॅव्हल केला गेला. एक धाव अंकित केली जाताना पाहायला मिळते. धाव संख्या 1 अंकाच्या मदतीने स्ट्राईकला रोटेट करून रुशाल बोंद्रेला आणलं जात आहे बॅटिंग ट्रान्सवर. प्रसन्न पष्टे पाहायला मिळत आहेत. बॉबी जा. षटकातील दुसरा चेंडू गोलंदाज तयार. फुल्ली लेंथ चेंडू पाहायला मिळते. एक धाव अंकित केली जाताना पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गोविंदा कातर येतोय चेंडूवर. मिड विकेट रिझन वरून अगदी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण तैनात पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळ खाल्ला गेलाय आणि धावसंख्या पोचते किती झाले रे 74 75 75 धावा फळकावर लागला गेल्यात. 75 रन ऑन स्कोर बोर्ड. यावेळेस स्लोवर आमचा वापर केला गेला पाहायला मिळतो. चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. 81 धावा फळकावर लागल्या गेल्या. 81 धावा. आमचा नेता भाऊ स्वप्नील, नेता भाऊ स्वप्नील रे आमचा नेता भाऊ स्वप्नील, नेता भाऊ स्वप्नील रे आमचा नेता भाऊ स्वप्नील. थँक्यू. 81 धावा फळकावर लागल्या गेल्यात. गोलंदाज तयार. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला गेला पाहायला मिळतं. सरळ यष्ट्या मात्र उद्ध्वस्त होता पाहायला मिळतील परंतु पंच लेग बिफोर द विकेटच्या रूपानं फलंदाजाला माघारी परतवताना पाहायला मिळतात. 81 धावसंख्येवर फलंदाज माघारी परतला गेलाय. निखिल ठाकरे बॅक टू द पवेलियन लेग बिफोर द विकेट. एकंदरीत किती 6 ते 6 तो 0 लिहिलाय तो निखिल ठाकरे. तीन षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावर जोडली गेली. निखिल यानं एकंदरीत 8 चेंडूंचा 28 धावांची खेळी साकारली गेली. 8 चेंडू आणि 28 धावांची खेळी साकारताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज डावखुऱ्या शैलीचा फलंदाज पाहायला मिळतो ऑन बॅटिंग स्ट्रान्स मुकेश जोशी. मुकेश जोशी तोच आहे तो. मुकेश जोशी आहे का बघ. मुकेश जोशी पाहायला मिळतं. मुकेश जोशी नवीन फलंदाज डावखुऱ्या शैलीचा फलंदाज पाहायला मिळतोय. मुकेश जोशी पाहायला मिळतो नवीन फलंदाज. षटकातील पुढील चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. यावेळेस फाईन रिझनला 1 धाव अंकित केली जाताना पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडूवर 2 धावा अंकित केल्या गेल्या. धावसंख्या 2 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक मात्र हल्ला जातोय आणि धावसंख्या पोहोचते 83 रन ऑन स्कोर बोर्ड. 83. निर्धाव चेंडू की वाईड निर्धाव. चला इनिंग संपन्न होताना पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न. 83 धावा फळकावर. 84 धावांचं लक्ष. चला दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. YBS कौशल 11 वर्सेस YBS आहे ना. तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त षटकार निखिल ठाकरेच्या बॅटमधून पाहायला मिळतात. 7 षटकार निखिल ठाकरेच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि 6 षटकार राहुल चौधरीच्या बॅटमधून पाहायला मिळतात. कारण जास्तीत जास्त षटकार जास्त चौकार आणि इंडिव्हिज्युअली मोस्ट स्कोर करिता निश्चितपणे प्राइज पाहायला मिळते. एक ट्रॉफी पाहायला मिळणार आहे. सागर चौधरी यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने ट्रॉफीज उपलब्ध होताना पाहायला मिळत आहेत. चला बी फास्ट घाई करा. नाणेफेक करण्याकरता सज्ज व्हायचं आहे.
कौशल 11 संघाचे संघनायक चला सामना सुरू करा. पंच सामना सुरू करायचा आहे. घाई करा, वेळ घालू नका. चला सामना सुरू करायचा आहे. सलामीचे दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत. ऑन द बॅटिंग स्ट्रांज सलामीचा फलंदाज पप्पू पाटील. पहिला चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो. अगदीच निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. षटकातील दुसरा चेंडू हाताळण्याकरिता राहुल चौधरी सज्ज झाले. विरोधात पप्पू पाटील. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत. तिसरा चेंडू गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू. फलंदाज चारही मुंडचित. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. राहुल चौधरी का ओळखावा याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. चारही चेंडू ब्लॉक होल मध्ये पाहायला मिळत आहेत. पाचवा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज तयार. राहुल चौधरी विरोधात पप्पू पाटील. पुन्हा एकदा खोलवर टप्पा, परंतु थोडासा आधी पडला गेला. अगदीच एक धाव अंकित पाहायला मिळते. धाव संख्या 1 अंकाच्या माध्यमातून पुढे सरकताना फळक हल्ला गेलाय आणि संघाचं खातं खोललं जाताना पाहायला मिळते. तर एक धाव फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 606 धाव पाहायला मिळत आहेत. 46 विकेट पाहायला मिळत आहेत. 39 सिक्सेस, 43 चौकार, 21 विकेट पाहायला मिळत आहेत. आणि चला षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज तयार. फुल्ली लेंथ. यावेळेस मात्र चेंडू भिरकावला जाताना पाहायला मिळतोय. 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. सचिन जाधव ऑन बॅटिंग स्ट्रांज. सचिन जाधवला चौकारानं स्वागत केलं पाहायला मिळतंय. खातं खोललं गेलं. यस, षटक संपन्न. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 5 धावा फळकावर, बिनबाद 5. एक सावध सुरुवात पाहायला मिळते. येस, बॅटिंग पॉवर प्ले. पंचांकडनं बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येताना पाहायला मिळतोय. चला YBS चे कर्णधार भूषण पाटील आपण यायचं आहे.
कौशल 11 YBS नाणेफेक करण्याकरता यायचं आपण दोघांनी. मग तेच तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय. शरद भगत सज्ज झालाय. फुलिश लेन त्यावेळेस चांगल्या पद्धतीने सापळा रचला गेलाय, परंतु चेंडू मात्र निघून जातोय. चौकाराकरिता 4 धावा मिळतील. षटकातील पुढील चेंडू सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. या आधीचा चेंडू व चौकार, त्यानंतर षटकार. पप्पू पाटील पाहायला मिळतो ऑन बॅटिंग स्ट्रान्स. पुढील चेंडू यावेळेस पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षणाच्या मधून चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न. 1 धाव अंकित केली गेली. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक मात्र हल्ला जातोय आणि धावसंख्या पोहोचली जाताना पाहायला मिळते. 16 धावा फळकावर लागल्या गेल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर. या षटकात 11 धावा फळकावर लागल्या गेल्यात या षटकाच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज तयार. यावेळेस हलक्यात ट्रॅव्हल केला गेला चेंडूला अगदी चांगल्या पद्धतीने धावबाद करण्याची संधी. यावेळेस 16 धावा. 16 धावा फळकावर पाहायला मिळत आहेत. अगदी चांगल्या पद्धतीनं कमबॅक करण्याची सुवर्ण संधी पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. कमबॅक केलं गेलं. गोलंदाजानं पहिल्या 2 चेंडू मोठे प्रहार खाल्यानंतर मात्र शेवटच्या 2 चेंडू चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. येणारे 2 चेंडू काय स्वीकारलं जाताना पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू नो मॅन्स लँड. कार्पेटच्या सहाय्याने अंडरयू चौकार. 4 धावा. 20 धावा फळकावर. डी जय. बुलाती है मगर जाने का नहीं. बुलाती है मगर जाने का नहीं. बुलाती है मगर जाने का नहीं. ये दुनिया है, इधर जाने का नहीं. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू या षटकातील गोलंदाज तयार. विरोधात सचिन जाधव. फुल टॉस लेनचा चेंडू पाहायला मिळतो. यावेळेस नो मॅन्स लँड चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. 1 धाव अंकित. दुसरी धाव परिपूर्ण होताना पाहायला मिळते. दुंडोरे साजना करता करता चेंडू सीमा रेषा लगत पाहायला मिळतोय आणि 2 धाव संख्येत पदार्पण पाहायला मिळते. तिसरी धाव घेण्याचा मनसुबा. कॉल बॅकिंग, येस नो अँड वेट या 3 शब्दांचा अपुरा अभाव. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 22 धावा फळकावर. पॉवर प्लेचे दोन्ही षटक या ठिकाणी संपन्न झाल्या. 22 धावा फळकावर लागल्या गेल्या. 11च्या सरासरीने चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ संपन्न. पहिल्या षटकात एकंदरीत 5 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात तब्बल आपण पाहायला गेलात तर 17 धावांची लयलूट केली गेली. अशा 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. 22 धावा. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. ती 22 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पुनश्च एकदा राहुल चौधरी पाहायला मिळतोय.
हा पप्पू पाटील ऑन अ बॅटिंग स्टान्स. राहुल चौधरी खऱ्या अर्थानं चिवा या नावानं सातत्यानं ओळख निर्माण केली आहे क्रिकेट जगतामध्ये. एक खूप मोठं नाव पाहायला मिळतंय. फुलिश लेंथ यावेळेस यॉर्कर लाईनचा टप्पा चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण. चेंडू जर हाती ट्रॅव्हल झाला असता तर निश्चितपणानं फलंदाजाला माघारी परतावावं लागलं गेलं असतं. 100% एफर्ट फ्रॉम दिस बॉल राहुल चौधरीच्या माध्यमातून. सुरेख चेंडू, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळतेय. राहुल चौधरी का ओळखावा याचं प्रात्यक्षिक मात्र जणू काही अगदीच खेळपट्टी प्रेमात पडली असावी अशा पद्धतीनं खेळ साकारताना पाहायला मिळतोय. परंतु सचिन जाधव चांगल्या पद्धतीने साथ देताना पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. बराच वेळ हवेत चेंडू झेल टिपला जाताना पाहायला मिळेल का? झेल मात्र सुटला गेला. जीवनदान प्राप्त होताना पाहायला मिळतंय. आणि या चेंडूवर एकंदरीत 2 धावा फळकावर लागल्या जात आहेत. बराच उंच उडालेला चेंडू पाहायला मिळतो. चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले गेले परंतु प्रयत्नांती परमेश्वर शोधता शोधता मात्र चेंडू धरणीला दान पाहायला मिळाला आणि 2 धावा फळकावर लागल्या गेल्या. धावसंख्या 2 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक मात्र पोहोचला जाताना पाहायला मिळतोय. 25 रन ऑन स्कोरबोर्ड. सुरेख चेंडू यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे मला. निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर चेंडू क्रमांक आतापर्यंत पाहायला गेला तर 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. चौथा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज तयार. विरोधात सचिन जाधव. काय घडीला चेंडूवर फुलटॉस लेनचा चेंडू, सुरेख चेंडू थांबवला गेला पाहायला मिळतोय. राहुल चौधरी मात्र सातत्यानं आपल्या संघाकरिता 100% देण्याचा प्रयत्न. आयकॉनिक खेळाडूचा खेळ कसा असावा याचा हे प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. दरम्यान सहयोग केणी पुनश्च एकदा आगमन होताना पाहायला मिळते. दुपारच्या सत्रात गोलंदाज तयार होताना पाहायला मिळते. पुनश्च विरोधात पप्पू पाटील. राहुल चौधरी विरोधात पप्पू पाटील. अगदीच जोरदार आघात झाला असावा पायावर अशा पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल केला. अगदीच फुटबॉल स्टाईलनं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि धावसंख्या 1 अंकाच्या मदतीनं फळक हल्ला जाताना पाहायला मिळतंय. पहिल्या षटकात सुद्धा 5 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, सन्मान दिला गेला चेंडूला. 1 धाव अंकित केली गेली. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीनं पुढे सरकताना फळक हल्ला जात आहे आणि धावसंख्या पोहोचते 27. 27 धावा फळकावर लागल्या जात आहेत. राहुल चौधरी आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि 5 धावा खर्ची केल्या जाताना पाहायला मिळत आहेत. षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गावर राहुल चौधरी विरोधात सचिन जाधव. यावेळेस चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळते. बराच वेळ हवेत चेंडू आणि चेंडू मात्र 1 धाव अंकित पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय आणि 2 धावा या ठिकाणी सातत्यानं पूर्ण पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ संपन्न. धावसंख्या फळकावर 29. 3 षटक संपन्न. यस ड्रिंक्स ब्रेक. चेंडू 18 पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्येची गरज 55 धावा. 18 चेंडू 55 धावा. 18 चेंडू 55 धावा. अजून सुद्धा सामना खेळवायचा आहे. जरा घाई करा, वेळ घालवू नका कृपया. तीन षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 29 धावा. येणारे 18 चेंडू आणि 55 धावांची गरज. डावखुरा शैलीचं आक्रमण पाहायला मिळतं. महेश सांबरे ऑन अ बॉलिंग मार्क. पप्पू पाटील पाहायला मिळतोय फलंदाजी मार्गावर. काय घडील या चेंडूवर, षटक कशा पद्धतीने हाताळलं जाईल. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. बॅटची कडा आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू.
पप्पू पाटील बॅक टू द पविलियन. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय पप्पू पाटीलची जागा घेण्याकरिता. त्यांना अगदी चांगल्या पद्धतीनं फलंदाजी केली गेली होती. तो मुकेश साव पाहायला मिळतो झारखंड एक्सप्रेस फलंदाजी करण्याकरिता. पुनश्च एकदा डगआउट मधून त्याच फलंदाजीची अपेक्षा केली जाताना पाहायला मिळते, कारण अर्धशतक फळकावर ज्याने लावला गेलं होतं तो फलंदाज पाहायला मिळतोय मुकेश साव येतोय फलंदाजी मार्गावर. वैयक्तिक 58 धावांची आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळी ज्याच्या माध्यमातून साकारली गेली आहे तो फलंदाज मुकेश साव पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीच्या फलंदाजीची अपेक्षा डगआउट पाहायला मिळते. येणारे 17 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. महेश ऑन द बॉलिंग मार्क विरोधात मुकेश. खोलवर चेंडूचा प्रयास केला गेला. अगदी 1 धाव अंकित पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू 1 धाव अंकित. तिथे आहे बना ते बाजूला खाली बघ. षटकातील तिसरा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू पाहायला मिळतोय मिडविकेटचा 1 बाउन्स चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय चौकार 4 धावा. पवन तारवीच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला चौकारा करता. षटकातील पुढील चेंडू यावेळेस स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. वाईडिश कव्हर रिजनला फलंदाज बाद सचिन जाधव बॅक टू द पविलियन. धाव संख्या फळकावर लागताना पाहायला मिळते. किती झाले किती चार चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि या 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या गेल्यात. एकंदरीत शेवटचे 2 चेंडू काय घडतील. 2 चेंडूवर महेश सांबरे कशा पद्धतीने चेंडू हाताळेल त्या विरोधात मुकेश साव यावेळेस पाहायला मिळतोय. पंच वळतायत. नियम क्रमांक 22 चा वापर पंचांच्या माध्यमातून अवांतर चेंडूची घोषणा स्वैर चेंडू घोषित केला गेला आणि धावसंख्या फळकावर 35 रन ऑन स्कोरबोर्ड. 35 धावा फळकावर लागल्या गेल्यात. या शेवटच्या 2 चेंडूवर जर मोठे प्रहार पाहायला मिळाले तर येणाऱ्या षटकामध्ये निश्चितपणाने चांगला खेळ साकारला जाताना पाहायला मिळेल आणि यावेळेस चेंडू निघून जातोय. 6 धावा षटकार. सिक्सर बिग वन. षटकारानं धावसंख्या बदलताना पाहायला मिळते. 41 रन ऑन स्कोरबोर्ड. 41 धावा फळकावर लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू काय घडला चेंडूवर पुलिश लेंथ परत पाहायला मिळते. परत 1 धाव अंकित होताना पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा निर्णय परंतु एका धावावर समाधान व्यक्त केलं गेलं. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. 42 धावा फळकावर लागल्या गेल्यात. अजून सुद्धा 42 धावांचं लक्ष, कारण 84 धावसंख्येचा पाठलाग करताना 42 धावा फळकावर लागल्या गेल्यात. येणारे चेंडू 12 आणि 42 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चेंडू कोणाच्या हाती सुपूर्द करताना पाहायला मिळेल. निखिल ठाकरे संघाचा संघ नाही, काय निर्णय घेतील यावेळेस, कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द केला जाईल निश्चितपणे पाहता येईल. आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज यावेळेस माझ्या मध्ये पाहायला मिळतोय. दिलेश चौधरी येतोय गोलंदाजी मार्गावर.
हॅलो 12 चेंडू 42 धावा. पहिला चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय, बर्राच उंच चेंडू उडला गेला आणि यावेळेस सीमा रेषा पार, षटकार धावा, 6 धावा. लॉंग षटकार, 6 धावा. डीजे षटकारानं धावसंख्या वधारताना पाहायला मिळते. 48 रन ऑन स्कोर बोर्ड. षटकारानं धावसंख्या वधारली जाताना पाहायला मिळते. दिलेश चौधरी गोलंदाजी मार्गावर. 11 चेंडू आणि 36 धावांचं लक्ष. काय घडेल या चेंडूवर, कशा पद्धतीने चेंडू हाताळला जाईल. मुकेश सावंत बॅटिंग स्टान्स. यावेळेस मात्र भिरकावण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. बराच वेळ हवे चेंडू वन बाउन्स निघून जातो सीमारेषा पार, चौकार. 2 चेंडूवर 10 धावांची लयलूट पाहायला मिळते. चांगली फलंदाजी. 10 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष. येणारे 10 चेंडू आणि 32 धावा. 52 धावा फळकावर. 52 रन ऑन स्कोर बोर्ड. 84 धावसंख्येचा पाठलाग करताना 52 धावा फळकावर लागल्या गेल्यात. गोलंदाज तयार. दिलेश चौधरी विरोधात मुकेश साव. खोलवर टप्पा, डान्सिंग डाऊन द विकेट, आउट ऑफ द पार्क, 6 धावा. आणि या षटकारानं निश्चितच दिलेश चौधरी यांना शिवबा चषकची आठवण करून दिली असेल. 6 धावा फळकावर. धावसंख्या फळकावर लागल्यानंतर धावफळ खालतंय. 58 रन ऑन स्कोर बोर्ड. 58 धावा फळकावर लागल्या जाताना पाहायला मिळतात. ज्या पद्धतीनं पहिल्या सामन्यामध्ये इनिंग खेळली होती मुकेश साव यानं, त्याच इनिंगला पुन्हा एकदा रिस्टार्ट केलं गेलंय आणि चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते. षटकातील 4था चेंडू. स्लोवर रामचा वापर. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. अनुभवानं संपन्न असा चेंडू यावेळेस हाताळला गेला. या आधीच्या पहिले 3 चेंडू थोडासा स्पेस पाहायला मिळाला, परंतु यावर थोडासा एक बोट फिरवली गेली चेंडूवर आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. 5वा चेंडू. आखूड टप्पा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निघून जातोय आमच्या कॅमेरामनच्या डोक्यावरून. 6 धावा. षटकार. चौसष्ट धावा फळकावर. येणारे चेंडू 7 आणि विजयाचं लक्ष 20 धावा. या षटकामध्ये मुकेशनं सामना परिपूर्ण बनवला गेलाय. अगदीच पक्व दाखवला आता पाहायला मिळतोय. या येणाऱ्या शेवटच्या चेंडूवर जर मोठा प्रहार पाहायला मिळाला तर शेवटच्या षटकात थोडंसं आव्हान थोडं हलकवताना पाहायला मिळेल का. काय घडीला चेंडूवर. खोलवर टप्प्याचा चेंडू. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. येणारे चेंडू पाहायला मिळते ते 6 आणि विजयासाठी धावांची आवश्यकता पाहायला मिळते ते 20. दोनही बाजूनं चांगले फलंदाज पाहायला मिळतात. तडाखेबंद फलंदाज. पंकज पागधरे यावेळेस पाहायला मिळतो ऑन बॅटिंग स्टान्स. मुकेश साव. कोण येईल गोलंदाजी मार्गावर, कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द केला जाईल. महेश सांबरे की कुणाल मेस्त्री. कुणाल मेस्त्री की महेश सांबरे. राहुल चौधरी थोडासा विचार विनिमय करताना पाहायला मिळत आहेत. काय घडेल या सामन्यामध्ये. 20 धावांचं लक्ष आहे. 6 चेंडूमध्ये 20 धावा. कशा पद्धतीनं गोलंदाजी, कशा पद्धतीचं फलंदाज केली जाताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय तो निश्चितपणानं पाहायला मिळेल. महेश सांबरेवर या ठिकाणी भरोसा दाखवला जाताना पाहायला मिळतं. रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाताना पाहायला मिळते. आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी यावेळेस हाताळताना पाहायला मिळेल तो महेश सांबरे. खऱ्या अर्थानं थोडंसं चांगल्या पद्धतीने मंत्रोपचार होताना पाहायला मिळतं. महेश सांबरेच्या माध्यमातून येणारे 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. पंकज पागधरे ऑन बॅटिंग स्टान्स. ही घोगावणाऱ्या वादळापूर्वीची शांतता पाहायला मिळते. काय घडेल येणाऱ्या 6 चेंडूंवर. 20 धावांचं लक्ष. 20 धावांचं लक्ष. पहिला चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज तयार. महेश सांबरे ऑन बॉलिंग मार्क.
पहे सामन्याला एक निश्चितपणे आर फॉर रिस्पॉन्स भेटीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. पंकज पागधरे सज्ज. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो. बराच वेळ हवे चेंडू नोमॅन्स लँड. सुरेख झेल टिपला गेलाय. पंकज पागधरे बॅक टू द पवेलियन. बडी मछली जाल में. पाच चेंडू आणि 20 धावा. जमेची बाजू मुकेश साव ऑन अ बॅटिंग स्ट्रान्स. पहिल्या चेंडूवर रिस्पॉन्सिबल चेंडू हाताळला गेला आणि फलंदाज पंकज पागधरीला तंबूच्या आसऱ्याला परतवताना पाहायला मिळालंय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गावर. यावेळेस मात्र कार्पेटच्या साने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. थोडीशी फंबल पाहायला मिळेल काय चेंडूवर आणि फंबलचं रूपांतरित निश्चितपणानं 2 या धाव संख्येत पाहायला मिळतंय. या आधी पहिल्या सामन्यामध्ये पंकज पागधरेला माघारी परतवलं गेलं. ते प्रतीक चौधरीच्या माध्यमातून झेल टिपला गेला. त्यानंतर पंकज पागधरेचा झेल टिपला गेला तर राहुल चौधरीनं. राहुल पाटील नवीन फलंदाज पाहायला मिळतो. राहुल पाटील नॉन स्ट्रायकर झोनला. एकंदरीत येणारे चेंडू 4. धावसंख्येची गरज 18 धावा. निर्णायक चेंडू. फुल्लिश लेंथ आणि मुकेश सावच्या बॅट मधून गगनचुंबी आकाशभेदी आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम 6 धावा षटकार. मोठे गावाचा निलेश मात्रे दोन्ही बाजूनी खेळतय छान. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच डीजे. विजयाचं लक्ष पाहायला मिळतंय. तीन चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आणि मुकेशला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी सुद्धा किती 12 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. काय घडेल. मुकेश सावनं बॅटिंग स्ट्रान्स. खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस 1 धाव अंकित पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा मनसुबा यावेळेस पाहायला मिळतोय. थोडा खऱ्या अर्थाने यावेळेस सॅक्रिफाईस. यस इट इज अ विकेट. इट इज विकेट. 2 चेंडू आणि 11 धावा. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. दोनही चेंडूला सीमा पार धाडावं लागेल. षटकार पाहायला मिळतील का. 2 चेंडू 11 धावा. गोलंदाजानं सामन्यामध्ये रंगत निर्माण केली आहे. निर्णायक चेंडू यावेळेस कार्पेटच्या साने पाहायला मिळतो. सुरेख चेंडू दर्जा दाखवला गेला तर पीस ऑफ क्वालिटी. 1 धाव अंकित. दुसरी धाव एकंदरीत या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडू परंतु 9 धावांची आवश्यकता. राहुल चौधरीनं सामन्यामध्ये रंगत निर्माण केली गेली. चला नाणेफेक करायची आहे. 14 चेंडू आणि 41 धावांची खेळी साकारताना पाहायला मिळतो तो मुकेश साव. शेवटचा चेंडू. फुल्लिश लेंथ पाहायला मिळतोय. बराच वेळ हवेत चेंडू. फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतोय. विजेता ठरताना पाहायला मिळतो तो एमजे चॅलेंजर संघ. राहुल चौधरी करिता 200 रुपयाचं पारितोषिक 3ही क्षेत्रात. राहुल चौधरीच बोललो मी. राहुल चौधरी करिता 200 रुपयांचं पारितोषिक. फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्राकरिता राजेश चौधरी याच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक. काय
थँक्यू सो मच. तर ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दावेदार अगदीच 2 षटकं ज्यानं अगदी चांगल्या पद्धतीने हाताळली गेली. प्लीज वेलकम ऑन स्टेज मिस्टर राहुल चौधरी आणि कलेक्टिव्ह ट्रॉफी. राहुल चौधरी प्लीज वेलकम ऑन स्टेज, कलेक्टिव्ह ट्रॉफी अँड प्राइज ऑल्सो. मी निवेदन करतो राहुल चौधरी आपण कृपया क्रीडा मंचात स्थानापन्न व्हायचं आहे आणि आपली ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे.